विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पैकी म्हणून पाय मोठे घालावं आज घातलं हे सगळं चावलं पंजाला असे उपशी आले अष्टीवाची क्रिएशन डोमेन वाच ना यथार्थ को प्रमा कहे है, अयथार्थ को अप्रमा कहे है। या मत में प्रमा के सप्त भेद है। हो 7 भेदाचा विषय चालू आहे। चला प्रत्यक्ष, अनुमिति, शाब्दी, उपमिति, अर्थापत्ति, अनुपलब्धि ये 6 भेद है। तैसे यथार्थ स्मृति भी प्रमा का सप्तम भेद है। आता हे 6 प्रमाणापासून जे काय प्रमा होते ते यथार्थ 6 प्रमाणापासून जे ज्ञान होतं यथार्थ प्रमा आणि तसंच स्मृती बी यथार्थ प्रमादी घातली पण हे प्रमाण जेव्हा प्रत्यक्ष आहे स्मृतीला प्रमाण नाही हे कधी विसरायचं नाही. चला आणि त्या स्मृतीचे एक बरेच प्रकार आहे अनात्म स्मृती आत्मस्मृती बघू पुढे आल्यावर. परंतु सकल ग्रंथन की तो यह मर्यादा है स्मृति में प्रमा व्यवहार नहीं. हाँ हे एक लक्षात ठेवा स्मृतीमध्ये प्रमाण नाही. जसं रूपाला डोळा प्रमाण आहे शब्द ऐकायला प्रमाण कान आहे तर स्मृतीला प्रमाण नाही तर स्मृती आहे. मग ते स्मृतीला गुरुने सांगितलं होतं स्मृतीला एक सदृश्य दर्शन एक सदृश संस्कार आणि पाठीमागचा अनुभव पाठीमागचा अनुभवाचा संस्कार त्या संस्कार उद्भूताला त्याच्यासारखं दर्शन समोर आणि त्याच्यावरून ती स्मृती होती. हे तरी साधारण आहे तरी पण स्मृतीला प्रमाण आहे एवढंच लक्षात ठेवा. पण स्मृती अनुभव एक आहे स्मृती एक भ्रमप्रमाणिक अनुभव आहे. याते प्रत्यक्षादि भेदते प्रमारूप वृत्ति 6 प्रकार की है. आता प्रत्यक्ष जे 5 ज्ञानेंद्रियाद्वारे होते अनेक मनद्वारे हे तर 6 प्रकारचे प्रमा हे प्रभाकरचं पहिलं प्रकाश होऊन गेले. बाह्य अंतर्भेद से प्रत्यक्ष प्रमा 2 प्रकार की है. हा आंतरिक बाहेरचे एक बाहेर म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाद्वारे आणि आत मनाच्या द्वारे मन एक इंद्रिय आहे ना. अबाधित बाह्य पदार्थ गोचर वृत्ती बाह्य प्रत्यक्ष प्रमा कहिए है. अबाधित विषय असणारे त्याला बाह्य प्रत्यक्ष प्रमा म्हणायचे. अबाधित विषय म्हणजे व्यावहारिक सत्यामध्ये 5 विषय खरे वाटतात ना. व्यावहारिक सत्यामध्ये 5 विषय खरे वाटतात म्हणजे बाह्य अबाधित पण व्यवहारिक सत्ता स्वीकारल्यावर बरं का. आणि प्रात्यभास स्वतः स्वीकारलं स्वतःसारखा धन्य तोच प्रात्यभास मध्ये राहणारा महात्मा काय आवडायचा. चला म्हणून आंतरिक आहे जरा. और श्रोत्रादि पंच इंद्रिय के पंचविध बाह्य प्रत्यक्ष प्रमा होवे है. झालं नाही. चला कहूँ
शब्द से भी बाह्य गोचर अपरोक्ष वृत्ति होवे है। हो जैसे हो दशमस्त्व असी, हो दशमस्त्वम असी दशमस्त्व, या शब्द से स्थूल शरीर का अपरोक्ष ज्ञान है। दृष्टांत माहिती ना तुला? हो. 10 कुठे तर तूच आहे, दशमस्त्व 10 तूच आहे. मग शब्द बाहेर झाला, 10 देह मी आहे हे प्रत्यक्ष बाह्य आहेच की. इस रीति से कारण भेद से बाह्य प्रत्यक्ष प्रमा के षट भेद है। अशा रीते कारण प्रकारानुसार 6 प्रकारचे प्रमा बाह्य. और कितने ग्रंथकार अनुपलब्धि प्रमाणजन्य अभाव गोचर वृत्ति को भी अपरोक्ष वृत्ति कहे है। काही लोक बी अभाव प्रमाला अपरोक्ष म्हणतात. अभाव म्हणजे विषयाचा अभाव तर नाही. ही वस्तू इथे आता नाही तर ना हे अभाव प्रत्यक्ष. आता याच्यावर काही प्रत्यक्ष म्हणतात, काही परोक्ष म्हणतात. पण अभाव तर प्रत्यक्ष प्रमा होती ना, नाही तर निश्चय होतच ना. तिनके मत में श्रोत्रादि पंच इंद्रिय और शब्द तथा अनुपलब्धि ये सप्त बाह्य प्रत्यक्ष प्रमा के करण है। आता त्यांच्या मतामध्ये अनुपलब्धी प्रमाणद्वारे जे अभाव प्रमा ते प्रत्यक्ष, तर ह्याच्या 7 प्रत्यक्ष बाह्य आहे. 7 प्रकारचे प्रमा बाह्य आहे. याते बाह्य प्रत्यक्ष प्रमा सप्तविध है. म्हणून बाह्य प्रत्यक्षाचा 7 प्रकारचा आहे. परंतु यह अर्थ पूर्व लिखा है. समजी जाऊ दे, अगोदर ऐकायला येणं आणि ही पुन्हा विक्षेप होतो. परंतु यह अर्थ पूर्व लिखा है. हे अर्थ ही माहिती आम्ही मागे लिहिलेली आहे. धर्मा धर्म की न्यायी प्रत्यक्ष योग्यता अभाव में नहीं. आता धर्माचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, तसं अभाव प्रमाण नाही ना. कारण प्रत्यक्ष सुखदुःख प्रत्यक्ष आहे ना, तसं अभाव मध्ये प्रत्यक्ष नाही ना. याते वृत्ति अवच्छिन्न चेतन से अभाव अवच्छिन्न चेतन का अभेद हुए भी अभाव गोचर वृत्ति अपरोक्ष नहीं है. दोन्ही अभाव अवच्छिन्न पदार्थाचा अभाव तर अवच्छिन्न अवच्छिन्न हे दोन्ही एक जर झालं तर अभाव ते प्रत्यक्षात नाही ना. किंतु अनुमित्यादिकरण की न्यायी अनुपलब्धि प्रमाणजन्य अभाव गोचर वृत्ति प्रत्यक्ष वृत्ति से विलक्षण है. म्हणून अनुमिती प्रमाण अनुमानापासून अनुमिती प्रमाण जी होती है ना, त्याप्रमाणे अनुपलब्धि प्रमाणजन्य अनुपलब्धी प्रमाणजन्य. अनुपलब्धी ही प्रमाणवाचक पद, अनुपलब्धी ही प्रमाणवाचक पद. अनुपलब्धी प्रमाणजन्य अभाव गोचर वृत्ती. अभाव गोचर वृत्ती म्हणजे वृत्तीला त्याचा अभाव त्याचे ज्ञान झालं, प्रत्यक्ष वृत्ती से विलक्षण है. मग प्रत्यक्ष वेगळे, कारण प्रत्यक्षाला विषय आहे आणि ह्याचा विषय नाही ना. याते म्हणून बाह्य प्रत्यक्ष प्रमा के षट भेद है, सप्त नाही. म्हणून 6 प्रकार आहेत बाह्य ज्ञानाचे विषयाचे, 7 नाही. कारण प्रत्यक्षाला विषय आहे, अनुपलब्धी ही विषय नाही. अंतर प्रत्यक्ष प्रमा भी 2 प्रकार की है. आता अंतर प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या जवळ अंतःकरणाचं हे ह्याला अंतर्वण, त्याच्यावर सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आत्मगोचर है, दुसरी अनात्मगोचर है. आलं का तेच पाठीमागे विषय झाला चौथ्या सर्ग, आत्मविचार अनात्मविचार. तिथे हिचं आत्मस्मृती अनात्मस्मृती अंतर. आत्मगोचर भी 2 प्रकार की है. आत्मगोचर सुद्धा 2 प्रकार आहेत. एक शुद्धात्मगोचर है, दूसरी विशिष्टात्मगोचर है. शुद्धात्मगोचर म्हणजे उपाधी आहेत, विशिष्ट म्हणजे अंतःकरणाचं. शुद्धात्मगोचर भी 2 प्रकार की है. बरं, शुद्धात्मगोचर काय हे आकाशाच्या पारला गळून घेते ना, मन थोडून म्हणून ना. म्हणजे शुद्धत्व सुद्धा 2 प्रकार. एक तो
ब्रह्मगोचर, ब्रह्म अगोचर और दूसरी ब्रह्मगोचर। ब्रह्म अगोचर म्हणजे दुसरा भाव, ब्रह्मभाव, आणि ब्रह्मगोचर म्हणजे वस्तू प्रत्यक्ष. पण ब्रह्मभाव सुद्धा फार मोठा चांगला आहे. हो, ब्रह्मरूप तो भाव रीता नाही ठाव. मग हे केवढा भाव आहे. बाकीच्या भावापेक्षा ही शुद्ध भाव आहे, पण एवढेच भागत नाही. चला, शुद्ध भाव वस्तूशी वृत्तीचा संबंध झालाच पाहिजे तरच आहे. याला आमच्या गुरूंचा दृष्टांत लोकव्यवहार आहे. लोकव्यवहारचा दृष्टांत. वृत्तीचा विषय समज झाला त्याचे ज्ञान होतच नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, आता बोधपुत्र निर्माण झालं म्हणजे आत्म्याशी बुद्धी संबंध झालाच पाहिजे. लोकदृष्ट्या आम्ही जाता सांगत नाही, ते त्यांनी सांगावं. बुद्धीचा आत्मसंबंध झाला तर बोधपुत्र निर्माण होतो. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ज्ञान रूप ब्रह्म आहे, बोध निर्माण होतो. साधू बोध झाला ही आला. बुद्धीचा आत्म्याशी संबंध झाल्यावर आता ते बुद्धी कशी पाहिजे आता विषय नाही, ते गरज नाही. तर त्या बुद्धीचा आत्मसंबंध झाल्यानंतर ते शुद्ध ब्रह्मगोचर. आणि नुसतं बुद्धीला ब्रह्मभाव हे भावगोचर. म्हणजे त्याच्यावर शुद्ध मध्ये दोन प्रकार, एक भावगोचर एक वस्तुगोचर. लक्षात आलं की नाही. चला, मग आता हे काही लोक भावगोचरमध्येच राहिलेच ना. देव दिसतो, देव करतो, देव असं होतं, हे भावगोचर. त्याला होत म्हणून चालावं लागतं. का खास वस्तू गोचर झालं ते बोलतच नाही. सगुण भक्ती जर सगुण परमात्मा जर प्रगट झाला तर त्याचा आनंदच राहतात. ते बोलायला सुद्धा त्यांना नको वाटतं. आणि तो मूळ व्यापक आपण आहे हे तर वृत्तीचा समज झाल्यावर मग काय परत माघारी घेत नाही. पण हे सगळे सत्वगुणाचं चाललं, मग चालावं लागतं का नाही घेऊन, काहीतरी समजून सांगावं लागतंय. पण खरं नाही. वस्तुस्थितीमध्ये बोले ना बोलू देईना. अरे नाथराय सांगितलं की तुला माहीत नाही, परोक्ष रीतीने सांगता येईल मला, आणि तुला परोक्ष रीती नाही. मैथुन ते सुख सांगता नाही वाटते. नाथराय भागवत म्हणतो मैथुन सुख म्हणजे पती पत्नीचं रसीची क्रीडा, ते सुख जर तोंडाने सांगता येत नाही तर ब्रह्मसुखच सांगता येईल. हो, क्षणिक सुख जर बोलता येत नाही तर आबादी सुखामध्ये बोलणं कसं आहे. म्हणून याचं वाचन वर्तनचं अपरोक्षमनुसार ते मन आणि वाचनाचा विषय नाही, ते मागच सुचत आहे. आणि हे का ब्रह्मगोचर होणार, अपरोक्ष होणार. हो, आणि ब्रह्म अपरोक्ष असतं ते यादीच केले ना. आता नाही ब्रह्म अपरोक्षाचे दत्त कपिल याज्ञवल्क्य मुनी हरीशी जाणे हरी झाले. हे ब्रह्मचा अनुभव करणारे किती लोक नाथकांच्या हरिपाठ दत्त सुख दत्त कपिल याज्ञवल्क्य मुनी हरीशी जाणं नाही म्हणजे ब्रह्म अनुभव होऊन ब्रह्म तेच माऊली तेच ओढणं केलं. तुर्या उन्मने विनोजे छंद छंद डुललं तसं हे दत्तगुरु स्वरूपानंद म्हणजे असं माझ्यावर डुलतात, स्वरूपानंदात डुलतात. आणि त्या आनंदाचे दुसरे एक लक्ष आमच्या गुरूंनी सांगितलेलं. आणि त्या आनंदाची खुणाचे एक लक्ष आपण दाखवलेले. गोकुळीच्या सुखा याच्यावर आबा कीर्तन करू लागले. येडशिवा आनंदामध्ये जेव्हा नाचा लागले आबा तेव्हा येडशी नाचा लागली. उकळ मुसळ नाचू लागले. उकळ मुसळ सगळे नाचू लागले. बोले नंदाचे पुत्र नाच रे तू कृष्ण पाहूजे मला नाही दे. हो, हे अपरोक्षाचं लक्षण आहे. आणि हे मिळवणं परमार्थाचं परम आहे. बाकी चार दीडक्या आणि कोण तिकडे जावं म्हणून शुद्ध दोन, एक भावगुण शुद्ध आणि एक कारण ब्रह्मभाव जर झाला दुसरा भावच होत नाही. वस्तू जर कळले वस्तूचा प्रश्न पण वस्तूचा निश्चय भाव होते त्यात बदल होत नाही. चला, म्हणून अंतरात्म्यामध्ये दोन, एक अनात्म प्रत्यक्ष
एक आत्मप्रत्यक्ष. आत्मप्रत्यक्षामध्ये परोक्ष अपरोक्ष, त्याच्यामध्ये पण भाव, शुद्ध भाव न प्रत्यक्ष. हा त्वं पदार्थबोधक वेदांत वाक्य से शुद्ध प्रकाशो अहम ऐसी अंतकरण की वृत्ति होवे है, ता वृत्ति देश में ही अंतकरण सहित गॅटरी कुठे? हा ते आता पुस्तक झालं ना. अंतकरण उपहित. हा हा अंतकरण उपहित शुद्ध चेतन है. त्या दृष्टीनं आत्मा स्वयंप्रकाश आहे. मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे. हे अंतकरण उपहित अवस्था आहे. अंतकरण उपहितचं ज्ञान आहे. अंतकरण उपहित. आता अनुभव करा, तुमच्या समोर अंतकरण तुम्ही ओळखता का जगाच्या? म्हणजे तो अंतकरण, तद उपहित. साक्षी द्रष्टा कुठे? मग तो आत्मा तू आहेस आणि ते ज्ञानरूप आहे. पण अंतकरण उपहितच. व्यापक कुठे आणखी तुमचं ज्ञान? तुमच्या समोर अंतकरण तेवढेच तुम्ही प्रकाशक आहेत. आणि तेच प्रकाशक, तेच आत्मा मी आहे. ज्ञानरूप आत्मा मीच आहे ना. आणि आत्मा ही पद का? आत्मा ही पद कसे वाचक? आपल्या स्वरूपाचं. आत्मा ही पद आपल्या स्वरूपाचं बोधक आहे. आणि तो आत्मा अंतकरण उपहित प्रकाशक म्हणून शुद्ध अहम आत्मा शुद्ध प्रकाश स्वरूप. हे तुम पदाचा वाचा अर्थ आहे. हा काय हो तुम पदाचा वाचा अर्थ नाही. मग हो काय म्हणू? कारण आम्ही बोलतो शिकून देत असतो ना. खरं ऐकणं सावधी करतात ना. एखाद्या वर्ष वृत्तीच्याच असले तरी शब्द कळलं नसलं हो म्हणून जाते. ते बी खरं, पण असं नाही. हा याते म्हणून वृत्ति अवच्छिन्न चेतन और विषय अवच्छिन्न चेतन का कहते वह वृत्ति अपरोक्ष है. विषयातून वृत्ती अवच्छिन्न आणि पदार्थ अवच्छिन्न दोन्हीचा अभ्यास झाल्यानंतर ते अपरोक्ष होते. विषयाचं आता वृत्ती विषयाकार झाली. विषयाकार झाल्यानंतर त्या विषयाकार झालेल्या वृत्ती उपहित आणि विषय उपहित एकच आहे. चला. और ता वृत्ति के विषय शुद्ध चेतन में ब्रह्मता भी है. आणि वृत्तीचा विषय जे शुद्ध चेतन त्याच्यात ब्रह्म बी आहे. म्हणजे व्यापक तो ना. शुद्ध चेतन म्हणजे व्यापक झालं. नाही व्यापकाला ब्रह्म म्हणा. ब्रह्म ही भ्रष्ट आहे म्हणजे व्यापक असतात. आता ते जात नसल्यामुळे शब्द बरोबर येत नाही. शब्द अर्थ कळून घेतात. परंतु ब्रह्माकार वृत्ती हुई नाही. हा शुद्ध भाव झाला पण व्यापक कुठे झाला? ओतप्रोष्टींचं नाही ना. आणि इथं तुकोरांनी ब्रह्म सर्वगत सदा माहिती आणखी अति देतो ही नाही आणखी झालं. फक्त शुद्ध चेतन मी आहे. काय ते शुद्ध चेतन मी म्हणलं काय केलं बरं? काय होत? शुद्ध चेतन मी आहे म्हणलं काय नाही जवळ तुमच्या? अंतकरणात त्यात धर्म नाही. कारण शुद्ध म्हणजे काय? उपाधिरित ना. उपाधी रहित तुम्ही निर्विकार. काहींचा संसार तुम्हाला नाही. मग उपाधिरित म्हणलं त्या उपाधीचे धर्मच नाही आणि उपाधी नाही म्हणून ते शुद्ध आहे. पण ते शुद्ध आहे तेवढंच. पण ब्रह्म व्यापक. आणि आता ते सांगतो तुम्हाला. अनुभव करा. तुमच्या जवळच्या मनाची साक्षी तुम्ही वाटतात का नाही? सूर्याचे प्रकाश काय वाटतात का?
विचारांनी तू म्हणाल, पण प्रत्यक्ष आहे का तसं? है ना? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासाचं सहज लिहिलं म्हणजे सूर्य साक्षी भाषे झालं, मग तुम्ही व्यापक झाला. आणखीन तुम्ही तुमच्या समोरच्या मनाचे प्रकाश, माझं बोलण्यात नीट लक्ष ठेव, तुमच्या समोरच्या मनाचे प्रकाशक तुम्ही. तुमचं मन नाही, तुमच्या समोर मन त्याचं प्रकाशक. हा, कारण तुमचं मन म्हणलं की काय व्हायला गेलं. असंच व्यवहार आहे. चला, म्हणून शुद्धत्वामध्ये व्यापकत्वाने मनापुरतं शुद्धता आहे, विकार रहित मन आहे. नाही, विकार नाही तुमच्या ठिकाणी. कसं नाही? शुद्ध म्हणजे की अंतकरण नाही झालं. काय ते अवांतर वाक्य से वृत्ती हुई है, महावाक्य से होती तो ब्रह्माकार भी होती. आता तू आत्मा आहेस, अवांतर वाक्य ना. आणखीन संस्कृत मध्ये श्रुती आहे रे, की माझ्या लक्षात येऊ ते असं की सगळे ठिकाणी आत्मा असो. म्हणून अवांतर वाक्याने आत्मा मी आहे एवढं कळलं, पण तत्वमसी महावाक्य न झाल्यामुळे व्यापकत्व नाही. आता श्रुती आहे पण ते लक्षात येत नाही. हृदय तिष्ठ तो असं एक श्रुती आहे, तुझ्या हृदयाच्या ठिकाणी चालणारा तू आहेस. मग हे अवांतर वाक्याने मी आत्मा आहे पण व्यापक आहे असं नाही. कारण व्यापक होण्याकरता तत्वमसी महावाक्याचाच विचार करावा लागतो. कारण तत्व वाचार्थ लक्षार्थ, तोमचा वाचार्थ लक्षार्थ, लक्षार्थ दोन्ही एकच आहे, वाचार्थाने बाधित आहेत. त्याला हरिपाठात चरणनाथाच्या आहे का पाठ? कल्पना विद्या माया उपाधी शिव बोली आहे. मग माया उपाधी शिव, आयुध उपाधी, हे दोन्ही उपाध्या बाद केले एक. त्याला दर्शन जीव शिव दोन्ही मुळीची चिंतले जैसे तैसे, मुळत आहे तसेच राहील. मग आता तुम्ही शिव आहेत का जीव आहात? सौम्य रो हे आत्मा. विजय रे चंद्र गणेश गणेश माझ्या स्वरूप मोठ्या लाट आहेत, ते त्यांनीच म्हणावं. शंकर विष्णू महेश विजय रविचंद्र हे सगळे लाट आहेत. मग मुळाकडून पाहिले तर लाट आहेत, लाटाकडून पाहिले तर उपास्य दैवत आहे. मग तुम्ही मुळाकडून पहा ना, तुमच्याकडून पहा म्हणजे कळेल. तुमच्या ठिकाणी तुम्ही राहा म्हणजे सगळं कोडं उकडतंय. आणि तुम्हाला सोडून उकळायला गेला तर नाही जमत. म्हणून शुद्धतेत चाललं, एक अवांतर वाक्य झालं म्हणून शुद्ध वाचक आणि तत्वमसी महावाक्य झालं, ब्रह्म अनुभवलं जाईल, व्यापकत्व अनुभवलं जाईल. आहे ते शब्दजन्य ज्ञान का यह स्वभाव है, सन्निहित पदार्थ को जिस रूप ते शब्द बोधन करे तिस रूप को ही विषय करे है. हाँ, शब्द तो असा स्वभाव, ज्या रूपाने शब्द तुझ्या त्या रूपाने त्याचं ज्ञान होतं. और जिस रूप ते शब्द कहे कहे नहीं तिस रूप ते शब्दजन्य ज्ञान विषय करे नहीं. ज्या रूपाने नाही शब्द उच्चार केला त्याचं ज्ञान होत नाही. जैसे दशम पुरुष को दशमोस्ति इस रीति से कहे तब दशमो अयम इस रीति से श्रोता को ज्ञान होवे नहीं. हो, 10वा आहे एवढं म्हणजे की मी 10वा असं ज्ञान होतं, फक्त 10वा आहे एवढं ज्ञान होतं, ते परोक्ष. जैसे दशम में आत्मता है तथापि आत्मता बोधक शब्द अभावते आत्मता का ज्ञान होवे नहीं. आत्मत्वनं ज्ञान होतं. 10वा आहे याच्यात तू 10वा नाही ना. ज्या तू 10वा आहे असं तर मग मी 10वा असं. तसंच इकडे देव आहे. आज देव कुठे आहे? सर्व खंडून ब्रह्म आहे ना, सर्व खंडून ब्रह्म. पण ते खंडून ब्रह्म कुठे आहे? तर
सर्वखंड ब्रह्म आत्मा साक्षी ब्रह्म तू आहेस. तू तोम पदाचा वाचार्थ तत्पदाचा वाचार्थ त्यागून अधिष्ठान कुटस्थ चैतन्य घट आकाश महाकाशात आहे. त्याप्रमाणे कुटस्थ हे व्यापकच आहे. वाचार्थ त्याग केल्यामुळे कारण तो ते तो आहेच ना. मग ते तो म्हणून ब्रह्म आणि कुटस्थ एकच आहे. तेव्हा व्यापक होतं. तत्वमसी महावाक्याने व्यापकत्वाचं ज्ञान होतं. आवंत वाक्याने परोक्षाचे ज्ञान होतं. अपरोक्ष होतं पण व्यापक होत नाही. तैसे आत्मा में ब्रह्मता सदा है, हो. तो भी ब्रह्मता बोधक शब्द अभाव से ज्ञान होवे नहीं. आत्मा ब्रह्मच आहे पण शब्द नाही ना. ब्रह्मबोधक शब्द नाही ना. म्हणून तर काही वाक्यामध्ये परोक्ष वाक्य परोक्ष ज्ञान करून देणार असतं. काही वाक्य अपरोक्ष ज्ञान करून देतात पण आत्म्याचं अपरोक्ष पण व्यापकच होत नाही. म्हणून दसमस्तो परोक्ष आणि दसमस्तोम हेच अपरोक्ष. म्हणजे शब्द अभाव आणि शब्द असणं. याते उक्त वृत्ती ब्रह्मा गोचर शुद्धात्म गोचर अंतर प्रत्यक्ष प्रमा आहे. म्हणून अशा रीतीने विचाराने एक ब्रह्मगोचर आहे, एक शुद्धात्मा गोचर आहे. शुद्धात्मा गोचरामध्ये ब्रह्मगोचर नाही कारण शब्द अभाव असल्यामुळे. आणि आत्मा ब्रह्म आहे असं जर शब्द असेल तर मग ती ब्रह्मकार होते. मग शब्दाच्या असण्यावर आणि नसण्यावर. शब्द अभाव असेल जसा शब्द ज्या वस्तूचं बोधक आहे त्याच वस्तूचं होईल. आत्मा शुद्ध आहे एवढंच होईल. पण आत्मा शुद्ध ब्रह्म आहे मग तिथं तो मोशी वाक्य जावं लागेल. प्रत्यक्ष के प्रसंगते यह शंका होवे है. सिद्धांत में इंद्रिय जन्य ज्ञान प्रत्यक्ष होवे है, इसका तो अंगीकार नहीं, किंतु वृत्ति अवच्छिन्न चेतन से विषय अवच्छिन्न चेतन का अभेद ही ज्ञान की प्रत्यक्षता का हेतु है. हो. आता प्रत्यक्षाचं कारण काय आहे का नाही. तर इंद्रियजन्य प्रत्यक्षता आहे हे वेदांतामध्ये घेतली नाही. हे भ्रमामध्ये आहे. इंद्रियजन्य ज्ञान भ्रमामध्ये आहे. व्यवस्थित मानलं तर प्रत्यक्ष होईल पण तात्विक दृष्ट्या जर पाहिलं इंद्रियजन्य ज्ञान भ्रमामध्ये आहे. पण असत्य तो विषय थोडा बाजूला ठेवू आपण. बाजूला आहे पण वृत्त्यावच्छिन्न आणि विषयावच्छिन्न आहे का नाही. हेच आहे ना. हे वृत्त्यावच्छिन्न आणि विषयावच्छिन्न हे दोन्ही एक झाले मग ते प्रत्यक्षाचं कारण आहे. कारण वृत्ती आणि घटाकार आणि वृत्ती घटाचे आकार झालं म्हणजे वृत्ती उपचैतन्य आणि घट उपचैतन्य एकच आहे ना. घटाकार झालं ते घट उपचैतन्य वृत्ती उपचैतन्य एकच येतं मग ते अभिन्न झालं. घट दोन्ही उपाय एक दिवशी झालं चैतन्य पहिलं एकच आहे. पण सांगताना सांगायला विषयावच्छिन्न विषयावच्छिन्न पण अवच्छिन्न चेतन एकच आहे. जहाँ इंद्रिय संबंध घटाधिक होवे तहाँ इंद्रिय द्वारा अंतकरण की वृत्ति बाह्य जाय के विषय के आकार के समानाकार होय के विषयते संबंधवती होवे है. हा ना ते म्हणजे आमच्याकडून वृत्ती विषयापर्यंत त्या विषयाच्या आकारची वृत्ती होती पण विषयावच्छिन्न वृत्तावच्छिन्न चेतन मूळच एकच आहे. याते वृत्ति चेतन की और विषय चेतन की उपाधि एक देश में होने ते म्हणजे दोन्ही उपाधि एक दिवशी तो झालं चेतन पहिले एकच आहे. उपहित चेतन का भी अभेद होवे है. उपहित चैतन्याचा अभेदच आहे पण पुन्हा वाटतो कारण चेतन कधी वेगळंच नाही पण उपाधी भेद करून वेगळं वाटतंय. म्हणून दोन्ही उपाधी एक दिवशी झालं की उपहित चेतन पहिलं एकच आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञानाचं कारण चैतन्य आहे. तैसे सुखादिकण का ज्ञान यद्यपि इंद्रियजन्य नहीं और शुद्धात्म
ज्ञान भी शब्दजन्य है, इंद्रियजन्य नहीं. हम्म. तथापि आता सुख दुःख ज्ञान इंद्रियजन्य नाही आणि आत्मज्ञान बी इंद्रियजन्य नाही. तरी पण तथापि म्हणजे तरी पण विषय चेतन और वृत्ति चेतन का भेद नहीं. तिथे विषय चेतन वृत्ती चेतनचा भेद नाही. कारण अंतःकरण वृत्ती एक देशातच आहे ना. सुखाकार अंतःकरण धर्म आहेत आणि सुखाकार झालेली वृत्ती सुख दुःख हे अंतःकरणाचे विकार आहेत आणि सुखाकार दुःखकार झालेली अंतःकरणाची वृत्ती आहे. म्हणून सुखाला दुःखाला अंतःकरण सुख दुःख उपहित चेतन आणि सुखाकार झालेली दुःखाकार झालेली वृत्ती ही दोन्ही एकदेशीत्व असल्यामुळे सुखाकार दुःखाकार आणि वृत्ती हे एकदेशीत्व झाल्यामुळे उपय चैतन्य एकच आहे. आणि ते उपय चैतन्य जे ते साक्षी चैतन्य त्या सुख दुःखाचं प्रकाशक आहे. का बरं का कळलं ना काय ऐक पुन्हा सांगतो. सुख दुःख अंतःकरणाचे आहेत का नाही. सुख दुःख म्हणजे व्यवहार आहे का नाही. सुख दुःखाचं ज्ञान कोणाला होतं. वृत्तीला. मग आता वृत्ती आणि सुख दुःख वेगळे ठरले का नाही. मग आता सुख दुःख ही विषय तर विषय उपय चैतन्य आणि अंतःकरण वृत्ती उपय चैतन्य. आता वृत्ती आणि सुख एक देशीत्वाला आल्यानंतर उपहित एकच आहे का नाही. जसं घटावर छिन्न चैतन्य वृत्तीवर छिन्न चैतन्य दोन्ही उपाय एक देशीत्वाला आल्यानंतर उपहित एकच आहे. तसं सुख आणि दुःख हे विषय आहेत आणि सुखाकार दुःखाकार हे अंतःकरणाची वृत्ती आहे. मग दोन्ही एक देशीत्वाला आल्यानंतर चैतन्य एकच आहे का नाही. मग सुख दुःखाचं चैतन्य कोण प्रकाश होतं का इंद्रिय कोण. मग सुख दुःख कसं निकळतात. डोळ्याने. कशाने. सुख दुःखाचं ज्ञान कसं होतं. आतापर्यंत अंतःकरणाच्या वृत्तीने विषय सुख दुःख एक देशीत्व झाल्यानंतर त्या वृत्तीकडून सुख दुःखाचं ज्ञान होतं. त्याच्या पुढे जर जातो सुखाकार झालेली वृत्ती आणि सुख हे दोन्ही उपाय एक झाल्यानंतर ते विषय उपहित आणि अंतःकरण उपहित चैतन्य किंवा ऊर्जावर छिन्न आणि दुःखावर छिन्न चैतन्य एकच आहे. दोन्ही उपाय एक दृष्टीत्व झालं ना. सुखाकार वृत्ती किंवा दुःखाकार वृत्ती दुःखाकार आणि दुःख एक दृष्टीत्व आल्यामुळे चैतन्य एकच आहे ना. आणि हे चैतन्याने सुख दुःखाचं प्रकाशन किंवा वृत्ती त्या सुख दुःखाला साक्षीच्या चैतन्य सायन जमते. असं का. वृत्ती ही केव्हा ही वृत्ती चैतन्याच्या सायन व्यवहार करते. एक दुसरी गोष्ट की दोन्ही उपाय एक दृष्टीवर झाल्यानंतर चैतन्य एकच आहे. पण व्यवहार कसं कळण्याकरता विषयावर छिन्न चैतन्य वृत्तीवर छिन्न चैतन्य सांगायचं. पण दोन्ही उपाय एक झालं की चैतन्य पहिलंच एक आहे. नाही लक्ष आणखी. मग सुखाकार कोण आहे. वृत्ती अंतःकरणाची वृत्ती म्हणावं लागते. दुःखाकार कोण आहे. अंतःकरण वृत्ती. मग दुःख आणि वृत्ती एक दृष्टीचं झाले का नाही. आता दुःखाला अधिष्ठान कोण आहे. चैतन्य. आणि दुःखाकार झालेल्या वृत्तीला अधिष्ठान कोण आहे. चैतन्य. मग दोन्ही उपाय एक दृष्टीत्व झाल्यानंतर चैतन्य काय का नाही. मग चैतन्य हे सुख दुःखाचं प्रकाश आहे काय वृत्ती चैतन्य. आता त्याच्यापेक्षा पण सुखाकार दुःखाकारचा व्यवहार कोण करतात. अंतःकरणाची वृत्ती साक्षीच्या साहाय्याने. कारण साक्षी व्यवहारच नाही ना. साक्षीकडे व्यवहार नाही. सुखाकार दुःखाकार जाणण्याचा व्यवहार वृत्ती चैतन्य साहाय्याने करते. सुख दुःख कळतं कोणाला. अंतःकरण वृत्तीला. अंतःकरणाची वृत्तीला. हो ते
आता सुखाकार दुःखाकार झालेले व्यवहार हे अंतःकरण वृत्तीचा व्यवहार आहे ना. पण सुखाकार दुःखाकार आहे ही वृत्ती सांगते ना. हे सुख आहे हे दुःख आहे. पण स्वतंत्र सांगते का? नाही. मग मग आता इथं थोडं पुढे चला. इथं पुढे चालायचं थोडं विचाराने. मग सुखाचा दुःखाचा व्यवहार करणारे कोण आहे? वृत्ती आहे. त्या व्यवहाराला जाणता का नाही तुम्ही? जाणतो. नीट सांगा. जाणतो ना. जाणतो. नीट सांगा. जाणता ना. हेच पण तुम्ही आलात आता. मग त्यात आणि जर राहिलं तर सुख दुःख परिणाम होईल का? लाभ तोट्याचा परिणाम होईल का तिथे राहिल्यावर? राहत नाहीत का कळत नाही तिथे राहिल्यावर. म्हणून ब्रह्मपुरी वास करिया अखंड न देखील तोंडी विटाळाचे. तुकाराम आम्ही कुठे राहतो? आमचं ठिकाण कोणतं आहे? रामोडगाव. नाही तुकाराम नाही रे, रामोडगाव नाही ना, पंढरपूर नाही. कुठे? ब्रह्मपुरीवास कुठे? ज्ञानजीवरमने तिथे राहिलो. मग हे काहीच नाही. मग मजा आहे. आणि त्याच्याकरताच हे जे ग्रंथ ऐकायचे विचार करायचे तिथं कळण्याकरता, कळून निश्चय होण्याकरता. तुका म्हणे एका क्षणाच्या करारे उतरून पार पोहोचून. एकच क्षण आहे तो साधायचा ते देवाच्या द्वारे क्षण. पण शब्दाचा प्रकाशक तिथे वृत्ती थांबली की झालं मुक्त. शब्दाकडून प्रकाश करू नका. शब्द प्रकाश करता असं म्हणू नका. सगळ्याला जाणणारा साक्ष स्वरूप आहे. पण प्रत्यक्ष न जाणतं अंतःकरण वृत्ती सहाय्याने जाणते. फक्त अंतःकरण वृत्ती शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे, संबंधी पाहिजे. अंतःकरण शुद्ध नसल्यावर होत नाही. शब्दाच्या शक्तीवर कळत नाही. पण अंतःकरण शुद्ध असलं तिथे रमत आहे. साधूंच्या अर्थामध्ये शब्द शक्ती आहे कळून देण्याची, पण राहण्याची शुद्धतेची गरज आहे. म्हणून सुख दुःखाचा प्रकाशनाचा व्यवहार किंवा सुख दुःख जाणण्याचा व्यवहार किंवा सुख दुःख आहे याचा व्यवहार करणारे अंतःकरणाची वृत्ती साक्षीच्या साहाय्याने सुख दुःख आहे असे व्यवहार करते. पण सुख दुःख हे अंतःकरण तमगुणाचे लक्षण आहे. सुख दुःखाचा विक्षेप होणार रजगुणाचं लक्षण आहे. आणि सुख दुःखाला जाणारी अंतःकरण शुद्ध सात्विक वृत्ती आहे. हे सगळं 3 गुणाचं लक्षण अंतःकरणाचं आहे. तुझं काही नाही. आपण बीच मेरा चांदबाई कशाला मग आहे म्हणे माझं डोकं दुखू लागलं. नाही गो हे तेवढं आमच्याकडे दुसरीच आठवण झाली. गुरुजींनी सांगायला का त्याचं डोकं दुखतं काका संस्कृत काही गरज आहे का? किती मोह पकडला काका का नाही हो मला ते घरी जा. इतका मोह वाईट सांगणं करणं सोपं आहे. पण विवेक वैराग्य समस्या करण्यासमोर बोंब ही आहे. विवेक वैराग्य श्रवण म्हणून ध्यासन ही सतत नाही म्हणून ही बोंब आहे. आणि तर तुकोरा सांगा दिन रजनी हातची धंदा गोविंदाचे पावडे. तुकोराला म्हणून माझा धंदा गोविंदाचं कीर्तन करणं. चला जरा लांब का गेलो? वृत्तीला सावधान करता. वृत्ती तिथे राहिलं पाहिजे आणि ते विचारानं राहील, क्रियानं राहत नाही. काही ते सुखाकार वृत्ति अंतकरण देश में है का चित्र आलं का नाही? और सुख भी अंतकरण में है. हा आहे का नाही? याते म्हणून वृत्ति उपहित चेतन विषय उपहित चेतन का अभेद है. सुखाकार दुःखाकार झालेलं कोण आहे? वृत्ति.
आणि सुख दुःख हे काय झालं विषय विषय म्हणजे दोन्ही अंतःकरण दर्शनामध्ये आहेत का नाही हो मग एकाच. ते चैतन्य प्रकाश करते का नाही हो. तो चैतन्य सायनिवृत्ती प्रकाश करते का नाही हा याला दर्शन देऊ का तुला हम्म. गुरुजींनी सांगितलं आता तो दर्शन तुम्हाला बसत नाही पण कळण्याकरता मोलाचं प्रकाशन कोण करते मालकाचं प्रकाशन कोण करते मुलगा विषय झाला मालक अधिष्ठान झाले वृत्ती पत्नी जाईल मधली आहे का नाही तसं जग हे नाही आम्हीच नाही म्हणत न पडता भरत त्या दिशेने वेळी ही सकाळी सृष्टी त्याच्या खाली येऊन सांग ब्रह्मज्योतीचं सकाळ बाळ विष्णू संध्या दुपारचं बाळ संध्याकाळी शंकरचं बाळ हे मायाचं बाळ आहे आणि ती माया म्हणजे तुझे सकाळी झाली की आकाराची ब्रह्मदेवाची वृत्ती त्यावेळेस ती वृत्ती पुन्हा दुपारी विष्णूची वृत्ती पुन्हा संध्याकाळी शंकराची वृत्ती ही तिन्ही दृश्य आहेत आणि तो ह्यातून वेगळा आहे पण क्षत्रिय ते जाणतात ते ज्ञानी जे जाणतात ते क्षत्रिय आहे प्रकृतीचं कार्य आहे आणि ती कसं आहे प्रकृतीचं कार्य कसं आहे मृगजीवत आहे ज्याला देशही नाही काल बी नाही तेव्हा मजा आहे आणि हे कळणं ह्याचं नाव बोध आहे आणि ह्याचा निश्चय होणं ह्याचं नाव अनुभव आहे मग मी देह वाटतो का मी स्त्री वाटते का मी पुरुष वाटतो का मी विद्वान पंडित वाटतो का मी ब्रह्म वाटतंय मी ब्रह्म न वाटलं की हे सगळं अज्ञान आहे आणि मी ब्रह्म वाटलं की सगळं त्यात आलंय म्हणून वेदशास्त्र जाणले आगमी पूर्ण ज्ञान झाले पुराण मात्र झांडोळे ऐके राहिले वेगळेचे भस्म उजळून जटा भरू ओदाच असतो दिगंबरू न धरी लोकांचा आदरू आहे तो विचार वेगळाचे खास व्हायला की धगधगीच आहे जटाचा भार आहे भस्मचं लेपन आहे आचार शुद्ध आहे पण विचार वेगळाच राहिला कारण देहाचं सगळं त्यागाचं लक्षण आहे पण ब्रह्मचं ठिकाण कुठे काय पण माऊली काय म्हणते दारा पुत्र ग्रही नाही दया मैत्री तो जाऊन पदातरी नाम नसते ज्याच्यावर स्त्री पुत्र गणगोत याच्यावर ज्याचं प्रेम नाही तो ज्ञानाचा अधिकारी ही सुद्धा वृत्तीचा व्यवहार आहे तुझा नाही फक्त वृत्तीची पवित्रता पाहिजे म्हणजे मग बोलते म्हणून तथापि सुखाकार दुःखाकार सुख ही दुःख ही एक विषय अंत्यकरणाचा परिणाम अंत्यकरणाचा परिणाम वृत्ती आहे पण सुखाला वृत्ती म्हणता येत नाही दुःखाला वृत्ती म्हणता येत नाही ते तमगुणाचे विकार आहेत आणि अंत्यकरण सात्विक वृत्ती आहे म्हणून दोन्ही एक दृष्टित्व असल्यामुळे चैतन्य एक आहे म्हणून साक्षी म्हणून सुख दुःखाची प्रत्यक्षता होते पण त्याला प्रमाणाची गरज नाही पुढं वाक ना पण आहे थोडी एकच वाक्य बरंच आहे मग उद्या घ्या ना खून लक्षात ठेवा कोणा पानवर आहे नाही वाच 2-3 ओळी हा 2-3 ओळी वाच ना मग वाच ना मग वाच तैसे हा तैसे त्याप्रमाणे आत्माकार वृत्ती का उपादान कारण अंतकरण है आमच्या आत्माकार वृत्तीचं उपादान कारण कोण आहे अंतकरण हा और अंतकरण उपहित चेतन के अभिमुख हुई है काय अंतकरण उपहित चेतन के अभिमुख हुई है अंतःकरण उपय चैतन्याच्या अर्थाच्या समोर आहे याते म्हणून आत्माकार वृत्ती भी अंतकरण देश में है म्हणून आत्माकार वृत्ती सुद्धा अंतःकरण देशामध्येच आहे तो अंतःकरणामध्येच आहे तरी तो अंतकरण ही शुद्ध आत्मा की उपाधि है आणि ते अंतःकरण कोणतं कशाची उपाधी आहे शुद्ध आत्मा शुद्ध काय म्हणलं त्याला उपाधी राहायचं आहे म्हणून शुद्ध अंतःकरणाची वृत्ती आत्माकार आहे म्हणून आत्मा शुद्ध आहे का उपाधी राहायचं आहे म्हणून इस रीति से
दोनों उपाधि एक देश में होने से हाँ। वृत्ति चेतन और विषय चेतन का अभेद होवे है. मग अशा रीतीनं विषय चेतन वृत्ती चेतन दोन्ही उपाधी एक देशित्व झाल्यामुळे अभेद होतो. दोन्ही उपाध्यात एक देशित्व झालं, एक अभेद झाला, विषयाची प्रत्यक्षता होते. आता इकडं शुद्ध अंतःकरणामध्ये अंतःकरणाच्या समोर वृत्ती आहे का नाही? अंतःकरण शुद्ध आहे ना, आणि ते शुद्ध झालेलं अंतःकरण, त्या अंतःकरणाचा परिणाम जी वृत्ती आत्मसमोर आहे ना, पण शुद्ध आत्म्याला जाणते ना ते. आता एक सांगतो तुला शंकराचार्याचं. शंकराचार्य सांगतो लघु वाक्यावरती विषय आलेला. इकडे स्मराव ब्रह्मात्मा आपण, मी ब्रह्म आहे. हा, तिकडे जो उत्तर संकल्प स्मरण मिथ्याचा असं देहाधिक बुद्धी असली की तिकडे मिथ्या आणि इकडे मी आत्मा म्हणायचं. आता मी आत्मा म्हणतो त्यावेळेस अंतःकरण शुद्ध असून ती वृत्ती त्या आत्म्याच्या समोर गेले, म्हणजे आत्म्याला ओळखलं शुद्ध सत्यगुणामुळे. मी आत्मा अशी वृत्ती म्हणते का आत्मा म्हणतो? वृत्ती म्हणते. कोणती वृत्ती म्हणते? शुद्ध अंतःकरणाची. म्हणजे विषय आणि वृत्ती एक देशित्व झालं अपरोक्ष होतं. याते सुखादि ज्ञान शुद्धात्म ज्ञान प्रत्यक्ष रूप है. म्हणून सुखाधिक ज्ञान सुखाधिकत्व ते ज्ञान कसं आहे ते मला माहिती आहे, मी मुद्दाम सांगलोय. शुद्धात्म ज्ञान प्रत्यक्ष रूप है. मग शुद्धात्म ज्ञान प्रत्यक्ष म्हणजे मी ब्रह्म आहे, मी आत्मा साक्षी प्रत्यक्ष आहे, आणि मी देह हे बी प्रत्यक्ष आहे. मी सुख दुःख ही प्रत्यक्ष आहे, पण मला सुख दुःख होतं त्यावेळेस त्याला, पण मी सुख दुःख ही भ्रम आहे. मी देह म्हणणं ही भ्रमप्रमा आहे, आणि मी साक्षी आहे म्हणणं यथार्थ प्रमा आहे. अबाधित विषयाला गोचर करून ते यथार्थ प्रमा, बाधित विषयाला गोचर करणार ते अयथार्थ प्रमा. झालं कुंडली. है का नाही चिंतनीय विषय सातवा प्रकाश. आणि हे दृढ झाल्यावर मग बाकीचे प्रकाश जरी घेतले तर ते ताण होत नाही, कारण हा सिद्धांत पक्का झाल्यावर त्याचं एक कमी जास्त प्रक्रिया, एखादा विषय कळेल न कळेल, पण सिद्धांत आलंच नाही ना. आणि सिद्धांत नाही कळेल तर डोक्याला ताण होतो, आणि हे सिद्धांत कळले डोक्याला ताण होत नाही. नाही कळलं जाऊ दे, ते मिथ्या.